नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेमाच्या संशयातून निर्माण झालेल्या हल्ल्यात कुंदन नरेश पावरी वय वर्ष 20 या तरुणाचा मृत्यू झाला आहे। अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला। उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। यापैकी 3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग विभागाच्या पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी पाहणी केली। दरम्यान मयतच्या नातेवाईकांसह मित्र परिवारात प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे। उद्या शुक्रवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ लासलगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे। या संदर्भातील निवेदन नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना देण्यात आलेलं आहे। या निवेदनात उर्वरित आरोपींना तातडीने अटक न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंखे, विंचू। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।